पंतप्रधानांनी या पत्रास खालील प्रकारे उत्तर दिले. 10 डाउनिंग स्ट्रीट 8 सप्टेंबर 1932. प्रिय श्री गांधी, मला तुमचे पत्र वाचून खूप आश्चर्य वाटले आणि दुःख वाटले. आपण या पत्रास कदाचित गैरसमजाने लिहिले असावे. ब्रिटिश सरकारने दलित समाजाच्या संबंधात जो निर्णय दिला तो प्रत्यक्षात ठीक आहे. आम्ही हे निरंतर समजून आहोत की तुम्ही दलित वर्गास हिंदू समाजापासून कायम रूपाने वेगळे करण्याच्या विषयास नेटाने विरोध करत आला आहात. आपण गोलमेज परिषदेत अल्पसंख्याक समितीमध्ये आपली स्थिती पूर्णपणे स्पष्ट केली होती आणि 11 मार्चला सर सॅम्युअल होवर यांना पाठवलेल्या पत्रात आपले विचार प्रकट केले होते. आम्ही हे पण जाणून आहोत की एका मोठ्या हिंदी समाजाचे विचार तुमच्या बरोबर आहेत. म्हणूनच आम्ही दलितांच्या या प्रश्नावर खूप गंभीरतेने विचार केला. जेव्हा आम्हाला दलित समाजाच्या संस्थांमधून सर्व अपील्स मिळाली आणि सर्वसाधारण तसेच सामाजिक वाईट गोष्टी ज्यात ते काम करतात त्यास तुम्ही देखील मान्यता दिली आहे, मग आम्ही हे आमचे कर्तव्य समजतो की विधानसभांमध्ये दलित वर्गाच्या स्पष्ट त्या प्रमाणातील प्रतिनिधित्वाच्या हक्काचे रक्षण करण्याची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही असे काही करू इच्छित नव्हतो ज्यामुळे त्यांचा हिंदू समाजाशी असलेला संबंध तुटेल. तुम्ही स्वतःच 11 मार्चच्या पत्रात लिहिले होते की आपण विधानसभामधील त्यांच्या प्रतिनिधित्वाविरुद्ध नाही. ब्रिटिश सरकारच्या योजनेनुसार दलित समाज हिंदू समाजाचा एक घटक बनूनच राहील आणि ते सामान्य हिंदू निवडणूक क्षेत्रात समान रूपात मतदान करतील. पण ही व्यवस्था प्रथम पहिल्या 20 वर्षापर्यंतच राहील. म्हणजेच हिंदू समाजाचा घटक राहून देखील त्यांच्यासाठी मर्यादित संख्येने विशेष निवडणूक क्षेत्र असतील ज्यात त्यांच्या हितांचे आणि अधिकारांचे रक्षण होईल. चालू परिस्थितीत असे करणे अत्यंत आवश्यक आहे. जेथे जेथे विशेष निवडणूक क्षेत्रे असतील तेथे तेथे सामान्य हिंदूंच्या निवडणूक क्षेत्रामध्ये दलितांना मतदान करण्यापासून वंचित केले जाणार नाही. अशा प्रकारे दलित वर्गात 2 मतांचा अधिकार असेल, एक विशेष निवडणूक क्षेत्रात आपल्या उमेदवारासाठी आणि दुसरा हिंदू समाजात सर्वसाधारण उमेदवारासाठी. आम्ही जाणून बुजून ज्याला आपण अस्पृश्यांसाठीची जातीय निवडणूक म्हटले आहे त्याच्या उलट निर्णय दिला आहे आणि ठरविले आहे की दलित वर्गीय मतदार सामान्य अथवा हिंदू मतदार दलित वर्गीय उमेदवारास त्याच्या निवडणूक क्षेत्रामध्ये मतदान करू शकेल. या प्रकारे हिंदू समाजाची एकता सुरक्षित ठेवली आहे. आम्ही हे अनुभवित आहोत की नंतर येणारे सरकार सुरुवातीस प्रांतीय विधानसभांमध्ये कुठल्याही बहुमतात असो दलित वर्गाच्या संबंधात जसे आपण सर सॅम्युअल होवर यांच्या पत्रात लिहिले होते की सवर्ण हिंदूंनी दलित वर्गाला पूर्वीपासून खाईत ठेवले आहे. त्यांच्या पसंतीचे त्यांचे सदस्य निश्चित संख्येमध्ये 9 पैकी 7 प्रांतांच्या विधानसभामध्ये आपल्या अडचणींचा आवाज उठवण्यासाठी आले आणि जर त्यांच्या हिताविरुद्ध काही केले गेले तर ते त्याचा विरोध करू शकतील आणि आपले विचार मांडू शकतील. आम्ही हेच केले आहे की प्रत्येक स्वच्छ आणि मोकळ्या मनाचा मनुष्य करू शकेल तेच आम्ही केले आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवू. त्यांच्या विशेष प्रतिनिधींच्या निवडणुकीच्या प्रकाराबाबत विचार केला नाही. मताधिकाराच्या व्यवस्थेप्रमाणे जे उमेदवार निवडले जातील ते त्या दलितांना त्यांच्या कल्याणाला जबाबदार राहतील, कारण असे प्रतिनिधी बहुमत प्राप्त होऊन सवर्ण हिंदूंमधून निवडून येतील. दलित वर्गासाठीच्या आमच्या योजनेत सर्वसाधारण हिंदू निवडणूक क्षेत्रात त्यांना ते निवडणुकीचे अधिकार दिले आहेत. त्यांच्या जोडीला काही मर्यादित संख्येत त्यांच्यासाठी जो विशेष निवडणूक क्षेत्रांचा कायदा केला आहे तो मुसलमानांसाठी केलेल्या स्वतंत्र जातीय निवडणूक सिद्धांतापासून सर्वथा भिन्न आहे. याचे उदाहरण म्हणजे मुसलमान सामान्य निवडणूक क्षेत्रामध्ये ना मतदान करू शकत आणि नाही त्यांचा उमेदवार उभा राहू शकत, परंतु मतदान करण्याची योग्यता असलेला कुठलाही दलित वर्गीय उमेदवार त्या सामान्य निवडणूक क्षेत्रामध्ये ते मतदान करू शकतो आणि उमेदवार म्हणून उभा राहू शकतो. संपूर्ण देशात मुसलमानांसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत त्याच्यासाठी ही अट जोडली आहे की त्या निश्चित जागांशिवाय आणखी जागा वाढवून देणे शक्य होणार नाही, कारण मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रांतात ते आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा प्राप्त करून राहिले आहेत. या तत्वानुसार दलित वर्गासाठी ज्या विशेष निवडणूक क्षेत्राची संख्या निश्चित केली आहे ती उभी आहे आणि त्यांच्या पुऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व नाही.
जर व्यवस्था अशी आहे की काही संख्येने दलित वर्गाचे प्रतिनिधी त्यांच्याद्वारे निवडून येऊन विधानसभेत पोहोचतील, एकूण सर्व प्रांतात दलितांसाठी ज्या विशेष जागांची संख्या ठरवली आहे ती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर फार कमी आहे. तुम्ही सुरू करणार असलेल्या आमरण उपोषणाबद्दल तुमचा दृष्टिकोन मी समजू शकतो. तुमचे म्हणणे असे आहे की दलित समाजासाठी हिंदूंच्या बरोबर संयुक्त निवडणूक पद्धती असली पाहिजे, हिंदूंची एकता टिकविण्यासाठी पूर्ण ध्यान दिले पाहिजे आणि या गोष्टीचे देखील भान राखले आहे की दलित समाज जो गेल्या अनेक वर्षांपासून वाईट सामाजिक रीतींचा शिकार बनून राहिला होता, त्याच्या संरक्षणासाठी त्यांना काही मर्यादित संस्थेमध्ये काही जागा राखून ठेवून त्याद्वारे निवडून विधानसभांमध्ये पाठविलेल्या प्रतिनिधीमार्फत त्यांचा आवाज उठू शकेल याची तजवीज केली आहे. या अत्यंत स्पष्ट आणि इशारेवजा ठरावांमध्ये तुम्ही घेतलेला निर्णय योग्य समजत नाही. मला असे वाटते की प्रत्यक्ष तत्वांच्या गैरसमजामुळे तुम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व भारतीय एकत्र येऊन एका सर्वसामान्य समझोत्याप्रत पोहोचण्यासाठी जो खटाटोप केला होता त्यात ते पूर्ण अयशस्वी ठरले. तेव्हा सरकारने अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर निर्णय दिला आहे. त्यांनी आता जे ठरविले आहे आणि निवाडा ज्या अटींवर आधारित आहे, आता त्या अटींप्रमाणे निवाड्यात काही बदल होण्याची आज्ञा नाही. मला कल्पना आहे की तुम्हाला माझा हा जबाब खटकेल. सरकार आपल्या निर्णयावर आता घट्ट असून फक्त त्या सामुदायिक अल्पसंख्याकांच्या आपापसातील सहमतीने निवडणुकीत काही फेरबदल केले जाऊ शकतील, परंतु शासनाने त्यांच्या योग्य मागण्यांवर आधीच विचार करून त्यांच्यातील मतभेद दूर करण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. आपले म्हणणे आहे की हा पत्रव्यवहार आणि 11 मार्चला सर सॅम्युअल होवर्नना पाठवलेले पत्र प्रकाशित केले जावे हे अयोग्य वाटते, कारण सध्या एका विविक्षित स्थळी नजरबंद असल्यामुळे आपण आपल्या उपोषण करण्याच्या विषयात जनतेसमोर आपली स्थिती स्पष्ट करण्यापासून वंचित आहात. जर आपण या विषयात आणखी काही विनंती करत असाल तर मी आपल्या विनंतीचा पुनर्विचार करण्यासाठी तयार आहे. मी पुन्हा प्रतिपादन करू इच्छितो की आपण शासनाच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि आपण जो उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल गंभीरतेने विचार करून तो किती योग्य आहे ते पाहावे. आपला विश्वासपात्र जे. रॅमसे मॅकडोनल्ड. पंतप्रधानांनी गांधीजींची गोष्ट न मांडण्याचे ठरविल्यामुळे गांधीजींनी ते लक्षात घेऊन आमरण उपोषणाची धमकीची सूचना देणारे खालील पत्र पाठवले. एरवाडा सेंट्रल जेट, 9 सप्टेंबर 1932. प्रिय मित्र, तारेच्या माध्यमातून पाठवलेले पत्र मला आज मिळाले, त्याबद्दल धन्यवाद. आपण माझ्या पत्राचा अर्थ लावून जे पाऊल टाकत आहात त्याची अपेक्षा मी कधीच केली नव्हती, त्यामुळे मला दुःख होत आहे. मी त्या विशेष वर्गासाठी बोलण्याचा अधिकार बाळगून आहे. त्यांच्या हितासाठी बलिदान करण्याबद्दल किंवा उपोषणासाठी तुम्ही मला दोषी ठरवत आहात. मला आशा होती की मी घेतलेला निर्णय मला स्वतःला मनमानी व्याख्या करण्यापासून प्रभावितपणे तुम्हाला रोखून ठेवेल. कुठल्याही प्रकारचा तर्कवितर्क न करता मी असे म्हणू शकतो की हे कार्य माझ्यासाठी एक पवित्र धर्म आहे. दलित वर्गास केवळ दुहेरी मतदानाचा अधिकार देऊन त्यांना आणि तसेच हिंदू समाजाला फाटाफुटीपासून थांबवता येणार नाही. माझ्या दृष्टीने दलित वर्गाची स्वतंत्र निवडणुकीची व्यवस्था करणे म्हणजे हिंदू धर्मास बर्बादीचे इंजेक्शन टोचण्यासारखे आहे आणि यातून दलित वर्गास कुठलाही लाभ होणार नाही. मी हे सांगू इच्छितो की आपण बहुधा त्या दलित वर्गाविषयी सहानुभूती बाळगून असावे, परंतु आपण अशा प्राणभूत धार्मिक महत्वाच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मी दलित वर्गास त्यांच्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याच्या विरुद्ध नाही. मी तर या गोष्टीच्या विरुद्ध आहे की त्यांनी कायदेशीररित्या जे आमच्यापासून अलग होणे स्वीकारले त्याबद्दल माझी तक्रार आहे. तुम्हाला असे वाटते का की असे करून तुम्ही आपल्या निर्णयावर दृढ राहाल आणि घटना लागू होईल आणि आपण हिंदू समाज सुधारकांना दलितांची उन्नती करण्याच्या कामापासून रोखू शकाल, तसेच ज्यांनी दलितांच्या भलाईसाठी आपले जीवन ओवाळून टाकले आहे त्यांनाही. म्हणून माझा नाईलाज आहे आणि मी माझा आमरण उपोषणाच्या निर्णयावर अनिच्छेने स्थिर आहे, ज्याची सूचना मी पूर्वीच आपणास दिली आहे. जसे की आपल्या पत्राने काही गैरसमज होऊ शकतो, मी म्हणतो की तुमच्या निर्णयाचा जो भाग ज्यामुळे दलित वर्गास आमच्यापासून वेगळे केले आहे, मी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे सहमत नाही. माझ्या दृष्टीने मी त्यांच्या जबरदस्त विरोधात आहे. दलित
दलित समाजाच्या विषयामध्ये स्वतःला प्रायश्चित करून घेणे ही माझ्या आत्म्याची हाक आहे. आपला विश्वसनीय मित्र M.K. गांधी. याप्रमाणे 20 सप्टेंबर 1932 रोजी गांधीजींनी आपले आमरण उपोषण अस्पृश्यांना स्वतंत्र निवडणुका देण्याच्या विरोधात सुरू केले. श्री प्यारेलाल यांनी आपले एपिक फास्ट या पुस्तकात या कहाणीची सत्यता प्रकाशित केली आहे. उत्सुक अभ्यासू त्याचा संदर्भ बघू शकतील. मी या पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की हे पुस्तक ब्रासलेस यांनी लिहिले होते आणि ते दोषांनी भरलेले असून ब्रासवेली ढगात लिहिलेले आहेत. त्यांचा दुसरा पण एक पैलू आहे, पण तो इथे देण्याची ही वेळ नाही. मी केवळ गांधीजींच्या उपोषणाच्या सुरुवातीच्या दिवशी प्रेसला छापण्यासाठी दिलेल्या निवेदनाकडे लक्ष वेधू इच्छितो. त्यात मी त्यांच्या चालबाजीचा पर्दाफाश केला होता. हे खरे आहे की गांधीजींनी जरी आमरण उपोषणाची घोषणा केली होती तरी ते मरू इच्छित नव्हते. ते दीर्घायुषी जीवनाची अपेक्षा करीत होते. जी प्रेस नोट मी प्रेसमध्ये छापण्यासाठी दिली होती त्यातून हे समजू शकेल. अस्पृश्यांच्या मागण्यांवर घटनेतील सुरक्षेच्या विषयात गांधीजींचे मत दिनांक 19 सप्टेंबर 1932. मी महात्मा गांधी, सर सॅम्युअल होवर आणि प्रधानमंत्री यांचा जो पत्रव्यवहार जो सर्व वर्तमानपत्रातून छापून आला होता आणि गांधीजींनी जी आमरण उपोषणाची धमकी दिली होती की जिच्या दडपणामुळे सरकारने अस्पृश्यांच्या स्वतंत्र निवडणूक प्रतिनिधीच्या योजनेस नाकारावे अथवा त्यावर पुनर्विचार करावा, मी हे सर्व वाचून चकित झालो. टिप: उठ जाग मुसाफिर, भोर भई अब रैनी कहाँ जा सोबत है. या भजनाने गांधीजींनी 20 सप्टेंबर रोजी दुपारी आपले आमरण उपोषण एरवाडा जेलमध्ये सुरू केले. डॉक्टर आंबेडकरांची स्थापना निर्विवाद आहे असे तर म्हणता येणार नाही, परंतु हे स्पष्ट आहे की अस्पृश्यतेच्या अस्तित्वाचे प्रमाण मिळते की 6व्या शतकात जेव्हा बौद्ध धर्माचा ऱ्हास होता आणि ब्राह्मण धर्माचे जोराने पुनर्जागरण होत होते. बौद्धांविषयी घृणेची भावना, त्यांच्याविषयी अस्पृश्यतेची भावना पैदा होत होती आणि कुठल्याही बौद्ध, पाशुपात, लोकायत आणि नास्तिक अशा महापातक्यांना स्पर्श केल्यावर मनुष्य स्नान केल्याशिवाय शुद्ध होत नव्हता. बुद्ध हारिताने तर बौद्ध मंदिरात जाणे देखील पाप मानले जाते. श्री वियोगी हरी, अस्पृश्यतेचे पुस्तक. डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार हे मान्य करता येत नाही की अस्पृश्य कुठल्या भिन्न वंशाचे आहेत. या विषयात त्यांनी या मताचे खंडन केले आहे की अस्पृश्यतेच्या आधारे असे पेशे आहेत की जे शूद्र आम्ही घाणेरडे मानले जातात, कारण की पृथ्वीवरच्या इतर देशातही त्याच पेशाची कामे कमी अधिक रूपात दुसरी लोक करत आहेत, पण त्यांना अस्पृश्य मानले जात नाही. अशा तऱ्हेने अस्पृश्यतेची उत्पत्ती वर्णसंस्कारातून असावी यालाही फारसे महत्त्व देता येत नाही, कारण वर्णव्यवस्थेमध्ये उल्लेखिलेल्या 4 वर्णाच्या मिश्रणाशिवाय बाहेरून येणारी आणि सीमेवर वसणाऱ्या अनेक जातींचे मिश्रण झाले आहे. त्यामुळे कशातून कोण निर्माण झाले आहे हे सांगणे शक्य नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे अस्पृश्यतेच्या उत्पत्तीची 2 मूळ कारणे आहेत. ब्राह्मणांनी पसरविलेली दलितांविषयीची घृणा, तिरस्कार आणि 2 पसरलेल्या माणसांचे गोमांस भक्षण. अस्पृश्यतेच्या जन्मापूर्वी त्यांच्या स्थापनेप्रमाणे हिंदू आणि अस्पृश्यांचे भेद आपल्या मूळ रूपात एका समाजाची माणसे आणि दुसऱ्या समाजाची पसरलेली माणसे असा होता. ही पसरलेली माणसेच पुढे अस्पृश्य ठरली.